हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी पाठ 8 चांदोबास पत्र या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोण ते लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आनंदाने डोलू लागणारी। तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे, आनंदाने डोलू लागणारी, राने आणि वने। आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न, पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन। चला पाहूया पुढील प्रश्न, चंद्रावर जाण्यासाठी वाहन। या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अपोलो अंतराळयान। आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, पत्र लिहिणारी। या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे भाची म्हणजेच लेखिका। चला पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, पुढील आकृती पूर्ण करा। आकृतीत आपल्याला काय विचारले आहे, तर अपोलो यानातून चंद्रावर गेलेले। चंद्रावर कोण गेलं होतं मित्रांनो, तर सर्वात आधी नील आर्मस्ट्रॉंग, त्यानंतर एडविन ऑल्ड्रिन। आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। यामधील पहिला प्रश्न दिलेला आहे, चांदो मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, चांदो मामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर समुद्राला भरती येते, सर्व सृष्टी शोभायमान होते, राने वने आनंदाने डोलू लागतात आणि नद्या नाले सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात। आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न, मुलांना चांदो मामाचे आकर्षण का वाटते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, चांदो मामा दूर असूनही मुलांना नेहमी जवळचा वाटतो। लहानपणी टोपी मागणे, निमुनीच्या झाडाआड लपणारा चांदो मामा शोधाशोध करताना खूप छान दिसतो, तसेच त्याचे पौर्णिमेचे मोहक रूप सर्वांनाच खूप आवडते, म्हणून मुलांना त्याचे आकर्षण वाटते। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। बघा, चांदो मामाला आनंद का झाला असेल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ते म्हणजे पृथ्वीवरील माणसे आणि मुले चंद्रावर येऊन त्याला भेटली, तसेच अंतराळवीरांनी तेथून पृथ्वीशी संवाद साधला। ही भेट झाल्यामुळे चांदो मामाला नक्कीच खूप आनंद झाला असेल। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, योग्य उत्तरापुढे अशी खून करा। बघा त्या ठिकाणी बरोबरची खून दिलेली आहे, ती खून आपल्याला करायची आहे। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात। तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे, चंद्राचे रूप मोहक असते तेव्हा, सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा, राने वने आनंदाने डोलू लागतात तेव्हा, की पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ते म्हणजे ई, पौर्णिमेचं चांदणे पृथ्वीवर पडते तेव्हा। आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न। बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, चांदो मामाला केव्हा आनंद झाला असेल। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे, अपोलो यान चंद्रावर गेल्यावर, अंतराळवीर चंद्रावरून बोलले ऐकल्यानंतर, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर, त्यानंतर अंतराळवीरांना आनंद झाल्यावर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ते म्हणजे ऑप्शन ई, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर। आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न। बघा, खेळूया शब्दांची। यामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुढे दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आणि तो लिहा। या ठिकाणी बघा पहिला वाक्यप्रचार दिलेला आहे, शोभायमान होणे। तर याचा अर्थ आहे सुंदर दिसणे, शोभा वाढवणे, आणि वाक्यात उपयोग, पौर्णिमेच्या चांदण्यात सगळी सृष्टी ही शोभायमान होते। त्यानंतर पाहूया पुढील वाक्यप्रचार। तर या ठिकाणी पुढील वाक्यप्रचार आहे, खिदळू लागणे। म्हणजे काय, तर आनंदाने हसू लागणे किंवा बागडणे। याचा वाक्यात उपयोग म्हणजे पावसाळा सुरू होताच नद्या आणि नाले उल्हासाने खिदळू लागतात। त्यानंतर पुढचं वाक्यप्रचार दिलेला आहे, मोहात पडणे। मोहात पडणे म्हणजे काय, तर आकर्षित होणे, भुरळ पडणे। याचा वाक्यात उपयोग म्हणजे चंद्रकिरणांचे सुंदर रूप पाहून सर्व माणसे त्याच्या मोहात पडतात। आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न।
बघा पुढील वाक्यप्रचार विचारलेला आहे, प्रयत्नांची शिकस्त करणे. या ठिकाणी प्रयत्नांची शिकस्त करणे म्हणजे काय, तर पराकाष्ठा करणे, खूप प्रयत्न करणे. तर याचं वाक्य काय येणार आहे मित्रांनो, अंतराळात पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची शिकस्त केली. आलं लक्षात? चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या संदेश वाहनाच्या साधनांची मराठी भाषेतील नावे लिहा. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे मोबाईल, याला मराठीत म्हणतात मित्रांनो भ्रमणध्वनी. त्यानंतर दुसरं आहे इंटरनेट, म्हणजे काय तर अंतर्जाल. आलं लक्षात? पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा चांदोबाज पत्र या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.